आम्ही मलिदा बी करत होतो इंडियाला, बॉम्बेमध्ये. आपलं रव्याचा, नाहीतर आपलं ह्याचा पण, आपलं रव्याचा, आणि दुसरा पण करत होतो लग्नाला. लग्नाच्या अगोदर घर नवीन घेतलं तर घराचा मलिदा करत होतो, लग्नाचा मलिदा करत होतो. आणि लहान बच्चा पोर पैदा झाला त्याचा बी मलिदा करत होतो, सुंताचा मलिदा करत होतो. लियावाने बी पडत होतो घरामध्ये. आणि सगळी मिष्टाखा माणसं येत होती, सगळी फॅमिली याची. आम्ही नमाज करत होतो. ही बहिणीच्या मेहंदीमध्ये, त्यांच्या पोरा झाली तर सुंतामध्ये, सगळ्यांच्या मलिदा करत होतो घरामध्ये, सगळी फॅमिली. आमच्याकडे कोण मेला तर आम्ही बायका कब्रस्तानाला जायत नव्हत्या. गेल्या तरी पण ते सफेद साडी घालतात आणि मैताला जातात. मग घरी येऊन पुरुष माणसा बायका सफेद कपडे घालतात आणि ते 7 दिवस त्या कपड्यामध्ये बसतात. 7 दिवसाच्या नंतर माणसं कब्रस्तानाला जातात, घरी तिथं नमाज करतात, घरी येतात, न्हातात आणि ते कपडं उचलून फेकायचं. मग बायका बी न्हातात, ते पण कपडं उचलायचं, फेकायचं आणि दुसरं कपडं घालायचं. नंतर नमाज होते. नमाज झाली काय मग आम्ही बाहेर पडू शकतो. पाणी घेऊन हात धावायचा बाहेर, आणि पाणी घेऊन मग 7 दिवसांनी आम्ही बाहेर पडतो. मग आम्ही एक वर्ष कोणच्या घरी नाही जाईत, कार्याला नाही जाईत. 1 वर्षाच्या नंतर वर्षाचा कब्रस्तानाला 10.5 महिन्याला जाता. मग वर्षाची जाहिरात करता, मग 10.5 महिन्याची, वर्षाच्या नंतर परत घरात मलिदा करायचा. आणि मग आम्ही कुठं बी लग्नाला बारमिचव्याला जाऊ शकतो. आम्ही मैताला माणसं जायत होती तर सफेद कपडे घालत होतं.